नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. बरेच दिवसापासून मला अशा कॉमेंट येत होत्या की ताई काहीतरी वेगळं कर, काहीतरी वेगळा विषय, आणि ह्या लोकांचं बघून बघून कंटाळा आला. तर आज मी वेगळा तर नाही, म्हणजे हिच्यावर मी आधी 1-2 पॉडकास्ट केले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2 पॉडकास्ट मी ऑलरेडी केलेले आहेत. पण तरी बऱ्याच वेळानंतर एका ब्रेकनंतर आज मी परत हिच्यावर थोडंसं बोलणार आहे. आता ही म्हणजे कोण? ही ती आपली बालपणात काही चुका केलेल्यामधली एक, नाही माऊस क्वीन नाही हो, नाही बंजिता पण नाही, पण त्यांच्याच लाईनीतली त्यांचीही महागुरू तुम्ही म्हणू शकता हिला. ही म्हणजे जिचं हृदय कोकणातलं आहे अशी ही मुलगी लंकिता. अगं बाई, ते हृदय कोकणातलं आहे ना, ते कोकणातच राहू दे बरं का, नाहीतर ते हृदय कधी हरियाणाला जाईल ना कळणार पण नाही. असं म्हणजे दिसत आहे एकंदरीत. आता किती खरं किती खोटं आपल्याला नाही माहिती, पण मी कधी कधी विचार करते की एखादा गव्हर्नमेंट जॉब असलेला, एखादा वेल सेटल्ड मुलगा कशाला आपला कामधंदा सोडून असं कोणाचा कॅमेरामन बनून फिरेल, नाही का? आणि नाही तुला समजत असेल ना मी काय म्हणते, तर ती मानसी नाईक आहे ना, तिच्याकडून थोड्या टिप्स घे. नाही, तुझी ओळख आहे ना इंडस्ट्रीमध्ये, तर तिथे जरा तिला पण ओळखत असशील ना, तर तिच्याकडून थोड्या टिप्स घे की हरियाणामध्ये कसं असतं, काय असतं, कसे आहेत तिथले लोक वगैरे. थोडी हेल्प होईल तुला तुझं डिसिजन घेण्यासाठी. नाही, ऑलरेडी एकदा घेऊन फसली आहेस ना, तेव्हा तर लहान होतीस म्हणून कशीबशी वाचलीस, पण पुन्हा पुन्हा असं कोण चुका पोटात घेणार ना. म्हणून तर ते कव्हरअप करत नाही आहेस ना, की सगळं काही म्हणजे सेट करून द्यायचं, सगळं काही मीच किती हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, असं करून म्हणजे घरामध्ये आपलं एक प्रभुत्व क्रिएट करायचं. तसं पण तुमच्या नावातच आहे प्रभू, हां, तर आहे ना तसं मग क्रिएट करायचं, आणि मग घरच्यांना आपल्याशिवाय पर्यायच नाही असं करून ठेवायचं. म्हणजे मग आपण काहीही केलं, कितीही चुका केल्या तरी घरचे पोट्यात घालतील. नाहीतर तेव्हा काही नसताना, म्हणजे कशात काय नसताना सुद्धा तू आईला म्हणायशीस ना की आई तू काय केलं आहे माझ्यासाठी, तू काय केलं आहेस ते सांग. तर मग आता तर काय बघायलाच नको, कारण आता तू आईवडिलांसाठी एवढं काही करून ठेवलं आहेस, म्हणजे तर त्यांना गप्प बसणं भागच आहे. तू काहीही केलंस तरी मग आता आई चिडी चुप. तू बोलली नाहीस ना तरी पण आम्ही सगळं नोटीस करतो. परत परत कसं आपलं मोठेपणा दाखवायचा, आणि मीच कशी घरातली कर्तृत्ववान व्यक्ती आहे, मी कसा मुलगा नसून सुद्धा घरातला मोठा मुलगा आहे. हां, बोलली होतीस की नाही बंजी जम्पिंगच्या वेळेला, जेव्हा तो तुला म्हणाला की तुला काय झालं तर तर काय मग कसं होणार, तर ती लगेच तू म्हणालीस की नाही मला काही होतं कामा नये, मला ना जगलंच पाहिजे माझ्या घरच्यांसाठी, कारण का मी घरातला मोठा मुलगा आहे, नाही का, सगळ्या जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर. आणि ते पॉपकॉर्न खिलवताना पण किती 1000 रुपयाचं पॉपकॉर्न दिल्यावर त्या बहिणींना प्रत्येक घासाला ते 1000 रुपये मोजून दाखवलेच अगदी, आणि त्या पण अगदी निर्लज्जासारख्या खात होत्या. शेवटी काय असतं ना, काही काही लोकांना ना मिळाल्याशी मतलब, मग त्या माणसाला थोडं क्रेडिट दिलं तर काय जातं आहे, पण आपल्याला एन्जॉय करायला मिळतं आहे ना, बास. तसंच काहीसं हिच्या घरच्यांचं झालं आहे. मग ही सगळं गिनवून दाखवते, एक एक पायीचा हिशोब, आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांना बोलून दाखवते की मी तुमच्यासाठी हे केलं आहे, मी तुमच्यासाठी ते केलं आहे, माझ्याशिवाय तुमचं पान हलणार नाही. पण ते सगळं ते सहन करतात, कारण का काय आहे, हे सत्य आहे, जे ती बोलते ना ते सत्य आहे, आणि ते मग असं होतंच. असं हा मनुष्य धर्म आहे. तुम्हाला याचं क्लासिक एक्झाम्पल बघायचं असेल ना, तर तुम्ही सिरीज आहे TVFची गुल्लक, त्या गुल्लकमध्ये एक एपिसोड आहे, तो तुम्ही नक्की बघा. सीझन 3 एपिसोड 1, मिशन ॲडमिशन. त्या धाकट्या भावाला त्याला आर्ट्स घ्यायचं असतं, म्हणजे ह्युमॅनिटीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, पण पैसे मोठा भाऊ देणार असतो. त्यामुळे मोठा भाऊ जे म्हणेल त्याच लाईनमध्ये त्याला जायचं आहे, कारण पुरवठा पैशाचा, त्याच्या एज्युकेशनचा खर्च कोण उचलणार आहे, तर मोठा भाऊ उचलणार आहे. तर तो जो सीन आहे, त्याचं जे बॅकग्राऊंड स्कोअर त्यांनी दिलेला आहे, ते जो मागून एक बॅकग्राऊंडमध्ये एक माणूस सांगतो की जो पैसा देतो तोच व्यक्ती तुमचं आयुष्य डिसाईड करतो की तुम्ही कसं चालणार, तुम्ही काय खाणार, तुम्ही काय पिणार, तुम्ही काय घालणार, आणि त्याच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला वागावं लागतं. तर ही गोष्ट खऱ्या आयुष्यातही लागू होते. पण ताई, आता चुकीला माफी नाही.
एकदा झालं तर एकदा चूक पोटात घालता येते, दुसऱ्यांदा केलं तर ती चूक नसते. तो मूर्खपणा असतो, बावळटपणा असतो. पहिल्या वेळी बाबा चॉकलेट देत नव्हते म्हणून पळून गेला होतात. आता दुसऱ्या वेळी काय कारण सांगणार आहात? काय देत नव्हते बाबा म्हणून पळून गेलात? अरे हो, मी विसरलेच. पळून जाण्याचा प्रश्नच नाही ना यावेळेला तर जो भी करेंगे डंके की चोट पे करेंगे. सगळ्यांचे एवढे फोटोशूट करते तर बहिणी विचारतात, ताई तू कधी लग्न करणार आहेस? तुझं कधी होणार? का आयुष्यभर असंच सगळ्यांचं करत राहणार? स्वतःचा कधी विचार करणार आहे? अहो, तुमच्या ताईला स्वतःचा विचार करण्याची गरज नाही, कारण ते सगळं सॉर्टेड आहे, ते सगळं होत असतं. आणि हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी लग्न करण्याची मुळात गरजच काय? ज्या लग्नाशिवायच आपलं सगळं काही व्यवस्थित पार पडतंय, तर मग लग्नाचं कशाला उगाचच नाटक बिटक? वेळ आली की करेल ती. बरं, तुम्ही जास्त लोड येऊ नका. करून करून भागले आणि ज्ञान वाटायला लागले, असं आहे हिचं काहीसं. त्या दिवशी बघितलं ना, अंधारच्या लग्नात त्याला टिप्स देत होती लग्नानंतर. काय तर म्हणे की भांडायचं नाही, एकमेकांशी जर भांडलात ना तरी तिसऱ्या व्यक्तीला कळू द्यायचं नाही, कळलं नाही पाहिजे तुमच्यामध्ये भांडण झालं आहे ते. बाहेर कोणालाही सांगायचं नाही, आईबाबांना तर मुळीच नाही. आईबाबांना तुमची भांडणं सांगायची नाही, कारण आईबाबा मुलाचीच बाजू घेतात नेहमी. तर त्यामुळे ही बाहेरून आलेली मुलगी जी आहे तिचा तुम्ही मान ठेवला पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे आणि तिला वाईट नाही बोललं पाहिजे. आणि जर काही अतीच झालं तर माझ्याकडे ये, मी हायकोर्ट आहे. म्हणजे हे किती किती म्हणजे स्वतःची माकड म्हणतं माझे टिंब टिंब लाल. हो ताई, हे एवढंच होतं तर मग स्वतःच्या वेळेला कुठे गेलं होतं हे ज्ञान? हे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, नाही का? असो म्हणजे सुचले हे खूप मोठी गोष्ट आहे. उशिरा का होईना शहाणपण आलं हे चांगलंच झालं. पण ते काय दुसऱ्यांना उपदेश नका करू हो. दुसऱ्यांना त्यांचं त्यांना हँडल करू द्या. तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं काय आता पुन्हा त्या चुका रिपीट नाही करता ह्याकडे लक्ष द्या. ह्या ताईंच्या म्हणण्याप्रमाणे आईवडिलांकडे जाऊ नका, आईवडिलांना सांगू नका. पण ह्यांना सांगा, ह्या मोठ्या हायकोर्ट सर्वज्ञानी, सगळ्यात सॉर्टेड एकदम, ह्या सगळं व्यवस्थित एकदम अनबायस्ड ओपिनियन देणार. ह्यांच्या लेखी ह्यांच्या आईवडिलांना काय व्हॅल्यूज यांनी आयुष्यात दिली नाही, हे दुसऱ्यांना पण तेच धडे देत आहेत. नवऱ्याची आगाऊ मैत्रीण. नक्कीच त्या नवरीच्या डोळ्यासमोर हेच इम्प्रेशन पडलं असणार हेच. अरे बाबा रे, अंधार नावाप्रमाणे अंधार होईल. हां, जपून काय ते स्वतःचं डोकं वापर, ऐकावे जनाचे करावे मनाचे. काय तर त्या गौतमीला बोलवलं होतं स्वतःचं प्रमोशन करायला. अरे थांब, त्यांचं आत्ताच लग्न झालं आहे, थोडं त्यांना स्पेस दे, थोडं फिरून बिरून घेऊ दे, नंतर आले असते. पण नाही बाबा, प्रमोशन इतकं महत्त्वाचं होतं की हनुमान बनवून राहिलं बाजूला. सगळ्यात पहिले हे प्रमोशनच्या ज्या कमिटमेंट्स आहेत त्याच पूर्ण केल्या पाहिजेत. तर त्या गौतमीचा तर तो एक वेगळाच विषय आहे. म्हणजे ती पण काय विचित्रच आहे. कसं काय ते बालविवाह झालेला आहे बालबुद्धीचा. तशी वयाने लहान नाही आहे, वयाने तर बरोबरच आहे, पण डोक्याने एकदमच लहान आहे. फक्त म्हणतात ना, शरीराने वाढली आहे, डोक्याने आहे तिथेच आहे. डोक्याने थोडी वाढ खुंटलेली आहे तिची. लंकी त्याची आई तिला विचारत होती की काय गो, खरंच तुम्ही अशा भांडता का बहिणी बहिणी? अहो काकू, किती भोळ्या तुम्ही, कशाला त्या उगीच सगळी नाटकं आहेत. काय नाही भांडत भिंडत. भांडण्याचं पण एवढं लाडे लाडे भांडतात, सगळं जास्तच ओव्हरडोस आहे. कोणाला तरी डायबिटीस होईल ह्या बहिणींचं इंस्टाग्रामवरचा ओव्हरडोस बघून. जाऊ दे, आपला विषय काय आहे? लंकिता. तर आपण लंकितावरच बोलूया. हिचे व्लॉग्स पण टिपिकल असतात. तेच गावी जायचं, गावी गेली की मग तिथे लिंबू पाणी प्यायचं, आजूबाजूची मित्रमंडळी दाखवायचं आणि मग स्वतःचं ते रिसॉर्ट दाखवायचं, तिथे येणाऱ्या माणसांना कॅप्चर करायचं आणि इकडच्या तिकडच्या थोड्या ॲक्टिव्हिटीज करायच्या. तेच जे बाकीचे कोकण व्लॉगर्स करतात त्याच फिश थाळ्या दाखवायच्या की झालं कंटेंट, हेच कंटेंट. आणि मुंबईला असलं की ती जास्त व्लॉग्स करतच नाही, इकडे तिकडे काहीतरी भटकते, नाही तर मग गाडीत बसून आपल्याला ज्ञान देते. आणि मग हे सगळं संपलं ना, मग काही नसलं की मग कुठल्या तरी पॉलिटिकल मुद्द्याला उचलायचं आणि त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची. हे पण त्यातलेच आहेत बरं का. राम मंदिरचं ह्यांच्याशी काही घेणं देणं नाही. एवढा मोठा इव्हेंट झाला, पण ह्यांच्याही व्हिडिओजमध्ये किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये किंवा कुठेही
त्या गोष्टीचा साधा उल्लेखही नाही. हो, मी म्हणते चला तुम्ही डेली व्लॉगिंग नाही करत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओजमध्ये त्या गोष्टी मांडणं शक्य होत नाही त्यावेळी, पण कम्युनिटी पोस्ट तर तुम्ही टाकूच शकता नाही का. म्हणजे फक्त राम मंदिरचंच नाही, 26 जानेवारी वगैरे, तुम्ही खूप मोठ्या पॉलिटिकल लीडर आहात, तुम्ही फक्त देशासाठी बरंच काही करणार आहात, करायचा विचार करत आहात. अरे सॉरी, तुम्ही तर देशवासी नाही का, तुम्ही भारतीय नाही, तुम्ही तर कोकणवासी, कोकण हार्टेड. मंडळी, मी स्वतः कोकणवासी आहे, म्हणजे मी स्वतः कोकणी आहे आणि म्हणजे दोन्ही आहे, माझं थोडं सगळं मिक्स आहे. कोकण म्हणा, थोडं कोल्हापूर साईड म्हणा, असं वगैरे थोडं सगळं मिक्स आहे माझ्यामध्ये. पण तरी मी कुठल्याही ह्याला जनरलाइज नाही करत आहे किंवा कोणाला टार्गेट नाही करत आहे, हे आधीच सांगते. पण जे मला दिसतंय, जे मी ऑब्झर्व केलं आहे ते फक्त तुमच्यासमोर सांगते. तर त्यामुळे प्लीज ह्या गोष्टीचा काहीतरी वेगळा अर्थ काढून घेऊ नका. तर मला सांगायचं आहे की मी हे स्पेशली हे कोकण ब्लॉगर्सच्या बाबतीत ऑब्झर्व केलं आहे की आपण जे म्हणतो, आता मी जसं गल्फमध्ये राहते तर आम्ही इथे ऑब्झर्व करतो, जसं बघतो की जे केरळाचे लोक असतात ते लोक फक्त आपल्या प्रांताबद्दल, आपल्या राज्याबद्दलच त्यांना फक्त आस्था असते. म्हणजे फक्त मी केरला आहे, त्यांना कुठून विचारलं ना कधी की तुम्ही कुठले, तर ते केरला असंच सांगणार. ते कधीच सांगणार नाहीत की मी इंडियन आहे किंवा, मी फार कमी असतील त्यांच्यामध्येही, पण फार कमी असतील. तर तसंच काहीसं ना या कोकणी जे व्लॉगर्स आहेत ह्यांचं स्पेशली झालेलं आहे. त्यांनी कोकण हा मुद्दा इतका हाईप केलेला आहे की ते आता आपण भारतीयही आहोत हे विसरूनच गेलेले आहेत. भारत तर आणि पुढची गोष्ट आहे, त्यांना साधं हेही भान नाही की आपण महाराष्ट्रीयन आहोत. आपण एक महाराष्ट्र हे खूप मोठी जागा आहे, हे खूप मोठं स्टेट आहे आणि आपण महाराष्ट्राचा एक भाग आहोत. तर हे ते विसरूनच गेलेले आहेत. त्यांना म्हणजे ते पैशासाठी त्यांनी कोकणाला टार्गेट केलेलं आहे. अशा लोकांची खरं पाहता कोकणाशीही काहीही आस्था नाही आहे. ये किसी के सगे नहीं हो सकते भाई, ये किसी के सगे नहीं हो सकते. नशीब बाबा, ते ताईंचं वजन 40च्या वर होतं, कारण 40च्या खाली वजन असलेल्यांना बंजी जम्पिंग अलाउड नाही आहे. आणि ताई आता वजन वाढवत आहेत, कारण आम्ही जे सस्पेक्ट करतोय ना त्या माणसाचं वजन 94 kg आहे. मग ते असं मॅच होणार नाही ना, मग थोडंसं मॅच करायला ताई आता वजन वाढवत आहेत. आणि ताई तुम्हाला ना एवढं जर ते कपड्यांचं इतकंच अनकम्फर्टेबल होतात तुम्ही, तर मग असे कपडे घालायचेच कशाला ना. आणि लोकांचं ना कळतच नाही. ते क्रॉप टॉप घातला तर क्रॉप टॉप म्हणजे काय, तो छोटाच असतो ना, त्याच्यातनं पोट दिसणार हे नॅचरल आहे, तुम्हाला माहितीच होतं. आणि त्यातसुद्धा तो फ्री साईज नव्हता, तो असा प्रॉपर फिटिंगचा टॉप होता, तो तुमच्या पोटाच्या वर बसत होता. तर तुम्हाला माहिती होतं की तो त्याची स्टाईलच ती आहे. तर मग तो पुन्हा खेचण्यामध्ये आणि तो परत ऑब्वियस करण्यामध्ये की माझं किती असं पातळसं असं मस्तपैकी असं आत असलेलं पोट दिसतंय, ते परत असं लोकांचं लक्ष वेधून घेत होतात तुम्ही. ते समजलं आम्हाला, बघितलं आम्ही. आणि खरं सांगत आहे, तुम्ही जेव्हा ते बंजी जम्पिंगचं सांगत होतात ना, थोडं कॉस्टली आहे, म्हणजे कोणाकोणासाठी कॉस्टली होऊ शकतं, पण माझ्यासाठी पण पहिले कॉस्टली होतं, पण आत्ता. आणि असं म्हणून मग तुम्ही थोडंसं मग ट्विस्ट आणला. आता मला इच्छा होती म्हणून मी आता हे केलंच, पैशाचा विचार न करता, आणि मी अशा काही माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वेगळं सेविंग करत आहे वगैरे, असं म्हणजे तुम्ही ते विषय फिरवलात. पण तुम्हाला पुढे काय बोलायचं होतं ते कळलं आम्हाला. आम्ही रिकाम्या जागा भरल्या आहेत, तुम्हाला हेच म्हणायचं होतं ना. पण आत्ता माझ्याकडे पुष्कळ पैसा आहे, खूप पैसा आहे. मला आता कुठे उडवू आणि कुठे काय कसं करू ना तेच कळत नाही. तर मी मस्तपैकी आपलं लाईफ एन्जॉय करते. अहो बोलायचं ना, बिंदास बोलायचं, त्याच्यात काय आहे. तर आहे, तेव्हा नव्हतं, आता आहे. तो करणार नाही काय एन्जॉय, कशाला म्हणजे असं गोल फिरून बोलायचं. तुम्ही तर एकदम हार्टेड आहात ना, मग एकदम स्ट्रेट फ्रॉम द हार्ट बोलायला पाहिजे तुम्ही. मी कशी बोलते बघा, माझं नाव गॉसिप गर्ल आहे, पण मी गॉसिप अजिबात करत नाही. मी जे काय बोलते ते एकदम दिलसे. काय मंडळी, बरोबर ना. चला तर मग याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. आणि हो, माझं बोंबलवर पूर्ण लक्ष आहे, तर लवकरच तिचा अजून एक नवीन व्लॉग मी घेऊन येईन, पण थोडा वेळ द्या मला. ठीक आहे मंडळी, टेक केअर, बाय, मासलामा.